एक मोठी बातमी समोर येते। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर असणार आहेत। एनडीए उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होतील। 2 दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमात फडणवीस देखील सहभागी होणार आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच बिहार निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि पुढच्या अवघ्या 8 दिवसांमध्ये बिहार मध्ये निवडणुकांचं मतदानही प्रक्रिया पार पडणार आहे आणि याच कारणास्तव केंद्रीय पातळीवर भाजपचे जे स्टार प्रचारक म्हणून ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बिहारमध्ये उद्या पुढील 2 दिवस जे आहेत ते प्रचाराचे त्यांची तोफ आपल्याला दणदणा पाहायला मिळेल। यामध्ये 6 ते 7 ठिकाणी वेगवेगळ्या विधानसभांमध्ये सुद्धा फडणवीस सामील होणार आहेत। त्याच्यामध्ये प्रचार रॅली असेल, जाहीर सभा असेल, यामध्ये फडणवीसांचं भाषण पाहायला मिळेल। विशेषतः मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची दाखले देत कुठेतरी बिहारमध्ये सुद्धा परिवर्तन घडवण्याचा मानस भाजपने व्यक्त केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी फडणवीसांना आता स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरवण्यात येत आहे। परिणामी आता थोड्या वेळामध्येच देवेंद्र फडणवीस आहेत ते बिहारसाठी रवाना होतील। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।